आज आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन अँड अरिन ह्या चॅप्टर मधून आणि ह्या पॉइंट मधून आपल्याला प्रत्येक पॉइंट इथे आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं आहे. ओके, या सेशन मध्ये. तर इथे आपल्याला दिलेलं आहे व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम. एखाद्या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय असतं, कशाला मेकॅनिझम म्हणतात, रिॲक्शन मेकॅनिझम काय असतं. न्यूक्लिओफाइल आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे रिएजंट असतात, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. तर न्यूक्लिओफाइल काय असतो ते आपल्याला याच्यामधून क्लिअर होईल. अजून न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्स, दोन टाइपच्या रिएजंट, त्यामुळे दोन टाइपचे केमिकल रिॲक्शन्स किंवा मेकॅनिझम, एक इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक. ओके, तर त्यामध्ये न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन शिकायचे आपल्याला. त्यानंतर SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझमनी रिॲक्शन मेकॅनिझम कशा प्रकारे एखाद्या रिॲक्शनचं SN2 नी होतं ते शिकायचं. नंतर जनरल रिॲक्शन SN2 ची, SN2 डिटेल मध्ये शिकणं आहे आपल्याला यामधून. ओके, डिटेल मध्ये शिकूयात काय SN2. तर त्यामध्ये जनरल रिॲक्शन, कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन, सिंगल स्टेप मेकॅनिझम कशा प्रकारे होतं ते SN2. त्यानंतर आपल्याला शिकणं आहे की न्यूक्लिओफिलिक अटॅक जो होतो SN2 मार्गाने, पेंटाव्हॅलेन्सी ऑफ कार्बन आणि स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ SN2. ओके, तर बघू पहिले आपण सुरुवातीला फर्स्टली व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. तर मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन किंवा केमिकल रिॲक्शन आपल्याला माहित आहे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात त्यापासून काय तयार होतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. So this is nothing but a chemical reaction. But during a chemical reaction, what happen? Chemical bond of reactants, chemical bonds in the reactants broken down and new bonds in the products are produced or formed. Okay, so what is meant by mechanism of that reaction? It is nothing but single step by step, as much detail as possible, description or explanation of any reaction that is called as mechanism of that reaction. We know that reaction maybe takes place in a single step or in many steps. Means formation of product can be achieved by single step or multi-step. But all these steps which involves in a particular reaction, these all are described in as much detail as possible. That is nothing but मेकॅनिझम ऑफ दॅट रिॲक्शन. जेवढं शक्य होईल तेवढं शक्य त्या प्रत्येक स्टेपचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय त्या रिॲक्शनचं असतं ते मेकॅनिझम. ओके, तर मेकॅनिझम शिकत असताना आपल्याला सर्वप्रथम काय शिकायचंय, SN2 मेकॅनिझम शिकायचंय. इथे काय सांगितलं आपल्याला SN2, पण त्या अगोदर मी तुम्हाला इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल काय असतं थोडक्यात सांगतोय, ऐका काय असतं. Nucleophile is nothing but it is electron rich or negatively charged species. रिॲक्शन मध्ये असा रिएजंट ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो किंवा इलेक्ट्रॉन रिच असतो त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओफाइल म्हणतात. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, तर असे रिएजंट ज्याच्याकडे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज किंवा जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ओके, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रोफाइल. सो न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन आपल्याला शिकायच्यात. त्यामध्ये सर्वप्रथम कोणती रिॲक्शन, SN2. SN2 रिॲक्शन म्हणजे काय ऐका. SN2 मेकॅनिझम कसं होतं, कशा प्रकारे होतं ते शिकूयात आपण. ठीक आहे, चला तर SN2 मेकॅनिझम कशाला म्हणतात. ठीक आहे, SN2 मीन्स S स्टँड फॉर सबस्टिट्यूशन, S स्टँड फॉर सबस्टिट्यूशन. ओके, त्याच्यानंतर N स्टँड फॉर न्यूक्लिओफिलिक, न्यूक्लिओफिलिक. अँड S2 मीन्स व्हॉट, बायमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर मीन्स व्हॉट, अशी रिॲक्शन किंवा अशी एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ज्यामध्ये न्यूक्लिओफाइल इन्व्हॉल्व होतो आणि जिचा जो रेट आहे किंवा ज्या केमिकल रिॲक्शनचं जे कायनेटिक्स आहे, स्पीड ऑफ रिॲक्शन इज कंट्रोल बाय टू रिएजंट्स और टू रिएक्टंट्स. दॅट इज नथिंग बट बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, लेट अस सी व्हॉट इज मीन बाय, व्हॉट इज जनरल रिॲक्शन मीन्स एक्झाम्पल ऑफ दिस
SN2. SN2 मेकॅनिझमनी कोणत्या रिॲक्शनचं किंवा अशा कोणत्या रिॲक्शन आहेत ज्या SN2 मार्गाने होतात त्यामधील एक एक्झाम्पल शिकायचंय आपल्याला. काय? अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. तर मिथिल ब्रोमाइडचं काय करायचंय? अल्कलाइन हायड्रोलिसिस. ॲक्वियस KOH मीन्स अल्कली. याची रिॲक्शन जर याच्यासोबत केली आपण मिथिल ब्रोमाइड सोबत तर त्यापासून आपल्याला मिथिल अल्कोहोल मिळतो आणि हा K आणि Br कंबाईन होऊन त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला? KBr मिळतो. ओके, तर ही एक रिॲक्शन आहे जी कोणत्या मार्गाने रिॲक्शन कंप्लीट होती? बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे that if we look into the mechanism of this reaction then we can understand that this reaction is bimolecular. Bimolecular means ती रिॲक्शन दोन रिॲक्टंट किंवा रिएजंट वर अवलंबून आहे. जसं की रेट ऑफ दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व टू that is OH nucleophile and methyl bromide substrate. Okay, rate of this reaction K into काय? Concentration of methyl bromide and hydroxide ion. Okay, so that's why this is called as bimolecular reaction. Means the rate of reaction is depend upon two reactants or two substrate, or we can say involve methyl bromide आणि काय? OH मायनस. म्हणून त्याचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? दोन रिॲक्टंटवर डिपेंड आहे, दोन सबस्टन्सवर डिपेंड आहे, मिथिल ब्रोमाइड आणि OH मायनस न्यूक्लियोफाइल. ओके, तर ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम हे सिंगल स्टेपने होतं. त्याच्यामध्ये एकच सिंगल स्टेप आहे आणि एका स्टेप मध्ये बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होते. फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. सो SN2 इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. ओके, तर लक्ष द्या ही रिॲक्शन कशी होती, व्यवस्थित लक्ष द्या, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. मेकॅनिझम ॲक्युरेट असायला पाहिजे, तिथे कुठल्याच प्रकारची मिस्टेक नसायला पाहिजे. त्यामुळं तर बघा हा मिथिल ब्रोमाइड आहे. या मिथिल ब्रोमाइड मध्ये हा जो OH मायनस ज्याला आपण न्यूक्लियोफाइल म्हणतो तो बॅक साइड अटॅक करतो. का? कारण फ्रंट साइडला इकडे बल्की ग्रुप अजून एक Br आहे. दिस ऑल्सो हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज अँड दिस इज ऑल्सो निगेटिव्ह चार्ज. दॅट्स वाय it can attack on this carbon on opposite of this Br. It means that it goes to the back side. Okay, so in this reaction this leaving group that is Br and this upcoming group that is OH nucleophile is takes place, or breaking of this leaving group and attack of this nucleophile takes place in simultaneously in a single step. So let us see, that's why this is a very slow step, because there is involvement of this breaking of this C-Br bond and making of this C-OH bond. Okay, now in this step the molecule has highest energy which is called as transition state. Okay, after reaching this transition state what happened? This leaving group that is Br minus is broken down and it converted as Br minus. Covalent bond is broken. It means that here two electrons present in this bond is taken away by this Br. That's why it is converted into bromide. Okay, now incoming group that is OH minus having partial negative charge, it is get attached to this carbon, so it will form COH bond. Okay, so this attach or this leaving group broken down and this OH group is attaching to this carbon takes place in a single step. So this mechanism, SN2 mechanism, involve only one step, or it is completed in a single step. So finally formation of methyl alcohol. Okay, so this is methyl alcohol, and by this mechanism it is formed. Now we know that this nucleophile is attack on the back side. If this reaction follows, or this substance is optically active, means हा जो पदार्थ आहे मिथिल ब्रोमाइड याच्या जागी जर आपण एखादा ऑप्टिकली ऍक्टिव्ह पदार्थ घेतला आणि त्याच्यासोबत जर SN2 मेकॅनिझमने रिॲक्शन झाली तर काय होतं, तर या रिॲक्टंटचं जे कॉन्फिगरेशन आहे हे जर सपोज R असेल तर आपल्याला प्रोडक्टचं काय मिळतं? S कॉन्फिगरेशन मिळतं. म्हणजे काय, हा जर राईट साइडने रोटेट करत असेल प्लेन पोलराइज लाईटचं
काय प्लेन, तर हा कोणत्या साइडने कोणत्या डायरेक्शनने रोटेट करेल, लेफ्ट साइडनी. वाय? बिकॉज दिस न्यूक्लियोफाइल इज अटॅक ऑन द opposite to this Br. It means that this will change the configuration from R to S or from S to R. This is nothing but inversion of configuration. काय म्हणायचं याला? याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. काय? इन्व्हर्जन. लक्षात ठेवा, इन्व्हर्जन म्हणजे काय, तर जर रिएक्टंटचं जे काही कन्फिगरेशन आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सचं, ते त्याच्या विरुद्ध जर प्रोडक्टचं कन्फिगरेशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. अँड इन दिस केस that is SN2 mechanism, there is a 100% inversion of configuration. Okay, there is a no involvement of any reaction intermediate, that is carbocation or free radical or whatever it may be. इथे कुठल्याही प्रकारचा रिएक्शन इंटरमिडिएट तयार होत नाही. as soon as this CBr bond is broken, at the same time this COH bond is formed. So this state is transition state which involve highest energy and involve this pentavalent carbon. This partial BrC and OHC bond are partial covalent, but this carbon hydrogen are a sigma covalent bonds. Okay, so these are in a single plane, but these partial bond are perpendicular to the plane of this trigonal, which is involved which type of geometry? This is trigonal planar geometry and sp1 having 120-degree bond angle. Okay, so this is nothing but mechanism of this reaction. Okay, now we have seen this already, single step mechanism. Kinetics, we have covered this. Kinetic of this reaction involve two molecules, that's why it is called as bimolecular reaction. And backside attack, why nucleophile attack on the backside? Because on the front side there is a this Br, so OH minus can attack only on the opposite side of this Br minus. Now pentavalent carbon, this have 5 bonds, CBr, COH, H. Okay, so these involve 5 bonds, so that is unstable carbon. Now stereochemistry, as I have already mentioned that if the configuration of reactant is R, then the configuration of product would be S. So it will change the configuration. It is called as inversion of configuration. So this is all about SN2 mechanism. Okay. If you have any queries, any doubts, then you can ask any question in the comment box. Thank you. थोडंसं